तुका पांडुरंग 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 तुका पांडुरंग तुका हरवला तो दिवस तुका हरवला तो दिवस सोमवार होता. फाल्गुन वद्य द्वितीया होती. अजून पहाटे रानात धुकट हवा होती. त्या दिवशी शेणगोठा उरकून दूध काढून दिवसाचा पहिला प्रहर संपता संपता मी रानात गवताचा भार आणायला गेलो. बरोबर भाकरी बांधून घेतली होती. मूळस्थळ ज्याचे गोमतीचे तीरी, तो हा सारी दोरी खेळवितो. वेळाचा हात गवतावर सपसप 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 चालला होता आणि अधूनमधून मी स्वतःचे पूर्वीच रचलेले अभंग दंग होऊन म्हणत होतो. पण त्यातूनच प्रपंचाचे विचार मध्ये 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 घुसत होते. रानात काम करताना अध्यात्माप्रमाणे प्रपंचातल्या प्रश्नांचा विचार फार चांगला होतो. कोंडलेले संताप निराशा यांना बडबडून वाट करून देता येते. आता गवत कापताना माझं तेच चाललं होतं.
मी माझ्या बायकोला समजवत होतो, वहिनीची तुकाच्या बायकोची समजूत काढत होतो. दुकानाचे विचार मनात होतेच. गाठीशी असलेल्या तोटक्या द्रव्यामध्ये संसाराच्या खर्चाचा ताळमेळ बसवण्याचा प्रयत्न करत होतो. आणि गेले काही दिवस तुकानं जो वैकुंठाचा टकरा सुरू केला होता तोही काही मनातून जात नव्हता. तुका दादा, तुका दादा, अरे तू प्रपंचात थोडं जरी लक्ष घातलंस तरी आपण किती सुखी होऊ. अरे तुका, गेली काही दिवस तुका तसा प्रपंचाला निरुपयोगी झालेला होताच, पण मागचे काही दिवस त्याच्या वैराग्याचा आवेग वाढला होता. जगाची शुद्ध हरवल्यासारखंच त्याचं झालं होतं. भजन गाताना इतकं बेभान मी त्याला कधीच पाहिलं नव्हतं. कधी नव्हे एवढी आर्तता त्याच्या अभंगात आलेली होती आणि त्या आर्त अभंगांचे शब्द मानगुटीवर बसल्यासारखे मनाला सोडवत नव्हते. पहिला आले हरी, शंख चक्र शोभे करी, गरुड येतो फडतकारे, नाभी नाभी म्हणे त्वरे, मुकुट कुंडलांच्या दीप्ती, तेजे लोपला गभस्ती, मेघ श्याम वर्ण हरी, मूर्ती डोळस साजिरी. कान्हा सावत सावत, अरे कान्हा, अरे हा तुझा मार्ग नव्हे. हा माझा मार्ग नव्हे. मग हा मार्ग तुकाचा आहे का? फक्त एकट्याचा, तुकाचा? कुणी ठरवला हा मार्ग तुकाचा आणि कधी? मी आठवायला लागलो. लहानपणी तुका आमच्या बरोबर आमच्याप्रमाणेच सगळे खेळ खेळलेला होता. मग तो दुकानावर बसायला लागला. मग आमचे आई वडील केले. आणि सगळं आठवता आठवता तुकानं जे आपले चरित्र सांगितलं होतं ना ते आठवायला लागलं. चरित्र सांगण्याचा तो प्रसंग आमच्या आनंदओरीवरच घडला. आमच्या देवळाच्या ओरीला आनंदओरी म्हणायचे. इथंच आमचं बालपण हुंदडलं, मोठेपण गरजलं. या इथं बसून तुकानी त्याचे सहकारी अभंग संकीर्तन करायचे. एक दिवस रात्री कीर्तन संपलं आणि सर्व सहकाऱ्यांनी फारच आग्रह धरला की तुकोबा तुमचं चरित्र ऐकायचंय. तेव्हा तुकानं ते 15-20 अभंगातून थोडक्यात सांगितलं. ते अभंग मी गुणगुणायला लागलो आणि म्हणता म्हणता मी ते कशासाठी म्हणत होतो तेच विसरलो. हे असं होतं कान्होबा, हे असं होतं. तुकाचे अभंग म्हणायला लागलं की तुम्हाला भान राहत नाही. नेहमीचा अनुभव नाही, तुम्ही स्वतः अभंग रचलेले आहेत. तुकाया बंधू म्हणून, कान्होबा म्हणून तुकाचे पाऊण अनेकांनी रचलेले आहेत. रामा म्हणे, गोंद्या म्हणे, सालो मालो म्हणे. हे असं घराघराड कवित्व सुरू झालं ना तेव्हा मी सोडून दिलं. टळटळीत तुपार,
त्या दिवशी मी दुपारपर्यंत रानात गवत कापलं, एका झाडाखाली बसून भाकरी खाल्ली, नदीवर जाऊन पाणी प्यायलो. एक वाळलेलं झाड दिसलं, ते जळणासाठी तोडलं, गवताचा भारा बांधला, त्यावरती लाकडं आवळली आणि ती दोन्ही उची डोक्यावर घेऊन मी आपल्या घराकडे निघालो. घरी येऊन दोन्ही उची बेड्यात टाकून मी घरात शिरलो. आत्तोकाची बायको भिंतीला पाठ टेकून समोर पाय पसरून बसली होती. ती 6 महिन्याची गर्भार होती आणि तिच्या डोळ्यांना पाण्याची धार लागलेली होती. भिंतीला मान टेकून समोर पाय पसरून हताश नजरेनं ती शून्यात पाहत बसली होती. तू क्या नक्की पुन्हा गायब? गेले काही दिवस तू का आपल्याला वैकुंठाचं बोलावणं आलेलं आहे, आपण वैकुंठाला जातो असं गात गात बेभान होऊन घराच्या बाहेर पडत होता. आणि आता गर्भार असल्यामुळे त्याला शोधायला तिला डोंगर रानं तोडवता येत नव्हती आणि म्हणूनच ती माझ्या येण्याची वाट पाहत बसलेली होती. तिनं माझ्याकडे एकदा पाहिलं, मात्र ती थकली होती. गर्भाचा भार वाहून, तुकाच्या आयुष्याचं ओझं वाहून. भाऊजी, वहिनी, इतक्यात माझ्या बायकोने पुढे येऊन सांगितलं की तुका भाऊजी काल रात्री जे कीर्तनाला गेले ते अजून परतलेले नाहीत. मुलं पार तिकडे देवळात सुद्धा पाहून आली, तुका भाऊजी तिथेही नव्हते. बर वहिनी, हातातला वेळा कोनाड्यात सारून खोवलेलं धोतर तसंच ठेवून मी बाहेर आलो. दादाची टाळगोदडी जागेवर नव्हती, म्हणून मग देवळात आलो. आनंद ओरीवर पाहिलं, तुक्याची टाळगोदडी तिथंही दिसेना. पांडुरंगा, दरवेळी याचंच नाव घेत तुका कुठंतरी जाऊन बसतो. आता ह्यानंच त्याला शोधून काढावं. ए, तू कोण आहेस रे? कुणी आहेस का? सारखा आमच्या संसारात अडथळे आणतोयस. तुका तुझ्या माग, मी तुकाच्या माग किती दिवस घालणार गोंधळ? गवताचे भारे आणायचे कुणी, साठवायचे कुणी, शेतावर कुणी जायचं, दुकानावर कुणी बसायचं, दूध कुणी काढायची? या घराचं कसं होणार? सहा महिन्याच्या गर्भारणीला का तिच्या नवऱ्याला शोधायला बाहेर थांबणार? आणि काय रे, तिला गर्भ तरी का राहावा? देवळातून बाहेर पडून जवळजवळ धावतच मी गावातल्या रस्त्यातून निघालो. ओ काका, तुकाला कुठं पाहिलं का? नाही. तुका दादा, एव्हाना लोकांना त्याची सवय झालेली होती. कुणीतरी एखादा म्हणायचा, काय कान्या, हरवला वाटतं तू क्या पुन्हा? आणि त्याला शोधून काढून घेऊन आलो की म्हणायचा, सापडला वाटतं तू क्या? हरवला का आणि सापडला का? हरवला का आणि सापडला का, या दोहोंमध्ये काय काय होत होतं त्यांना काय ठाऊक. एक दिवस सापडणार नाही ना, तेव्हा कळेल. नाही पण यांना काय करणार, यांना काही कळणार नाही. आजवर जे गेले त्यांना लोक विसरले, तुकालाही विसरतील. परमेश्वराचं रहाट गाडगं इतकं जबरदस्त फिरताय. तुका,
मी जवळजवळ धावतच इंद्रायणीवर आलो. एका कातळावर उभा राहिलो. दुपारच्या उन्हाची स्तब्धता इंद्रायणीवर पसरलेली होती. इंद्रायणीचा प्रवाह चकाकत वाहत होता. तुका दादा, तुका दादा रे. मग तसाच हाकात येत येत थांबत थांबत काटाकाटाने पुढे मागे धावत श्वासासाठी थपकत जिथे जिथे डोहामध्ये धोका ठाऊक होता तिथे लवून पाहत प्रवाहावर काही तरंगत येताना दिसलं की धडधडत्या छातीवर हात देत मी किती वेळ शोधत होतो कुणास ठाऊक. संध्याकाळ झाल्यावर मी थकून एका कातळावर बसलो. संध्याकाळ. संध्याकाळचा काळोख उतरताना आम्ही तिघ भाऊ कितीदा तरी इथं असेच बसलोय. सावजी, तुका आणि मी. सावजी 13-14 वर्षाचा, तुका 12 वर्षाचा, मी 10-1 वर्षाचा असेल. किती काळ लोटला. इंद्रायणीचा प्रवाह असाच वाहत होता. समोरच्या तीरावरली ती झाडी अशीच डोहात लावून पाहत होती. समोरच्या त्या झाडीचं तुकाला नेहमी गूढ वाटायचं. तो घटका घटका त्या झाडीकडे टक लावून पाहत बसायचा आणि मला मात्र त्या झाडीची भीती वाटायची. मी तिच्याकडे पाठ करून बसायचो. चरायला सोडलेली ढोरं आम्ही अशी इथं वळवून आणून उभी केलेली असायची. तुकावर आणि माझ्यावर ते काम होतं. फक्त सोबत असल्यासारखा सावजी आमच्या बरोबर असायचा. ढोरं नीट चरतात की नाही कडे आम्ही लक्ष ठेवून असताना सावजी प्रवाशी अगदी निकट असलेल्या कातळावर बसायचा आणि भजन सुरू करायचा. काळोख वाढायला लागल्यावर सगळी ढोरं पुन्हा एकदा अशी वळवून आणून उभी केली की आम्ही सुद्धा सावजी शेजारच्या एखाद्या कातळावर बसायचो. मग तुका समोरच्या त्या झाडीकडे टक लावून पाहत बसलेला असताना त्या झाडीतली ती गर्द पालवी, मोठमोठाले तपकिरी बुंदे, त्यानं वेळखा घालत वर चढत गेलेल्या त्या वेली यांच्या मागे भयंकर काहीतरी लपलंय असं मला वाटत राहायचं. त्याच वेळा निरनिराळे चित्कार घुमत तिथून कानावर यायचे. डोह काळेभोर लकाकायचे. एखादी वाळलेली फांदी पडून धाप असा आवाज व्हायचा. रात्री कोलेकोईला त्या तिथूनच आरंभ व्हायचा. संध्याकाळ वाढून आकाश लाल पडायला लागलं की झाडी काळा रंग धारण करून तटासारखी उभी ठाकायची आणि मला तिची आणखीनच भीती वाटायला लागायची. तुका मात्र त्या झाडीबद्दलच बोलत राहायचा. त्याला पडणाऱ्या स्वप्नांबद्दल तो सांगायचा. एका स्वप्नात त्याला दिसायचं की इंद्रायणीचा प्रवाह ओलांडून आपण त्या झाडीत शिरलेलो आहोत. त्या झाडीतल्या गर्द पायवाटांवरून चालताना मागली पायवाट आपोआप बंद होते आहे. आपले आई वडील, भाऊ बहीण, देहूगाव नाहीस झालं. आपण अगदी एकटे पडलेलो आहोत. पण दुसऱ्याच स्वप्नात
हीच झाडी त्याला विलक्षण आनंदाची वाटायची. निळ्या आकाशावर झाडीतून झाडीउनी उंच गेलेल्या एकाच एका फांदीवर एक पांढरा शुभ्र बगळा झोके घेत बसलेला दिसायचा. वृक्षवेली कोवळ्या जांभळ्या पोपटी रंगानं फुलून यायच्या, फुलं बहरून यायची, हवेत मंद सुगंध भरलेला असायचा. आणि तो पायवाटा आपोआप मोकळ्या करत जायचा. पक्ष्यांसोबत आपणही गाव असं तुकाला वाटायला लागायचं. त्याचा गळा शब्दांनी दाटूनही यायचा, पण शब्द फुटण्याआधी श्वास कोंडून तो जागा व्हायचा. या कातळावर बसल्यावर ही दोन स्वप्न तुकानं आम्हाला कितीदा तरी मला वाटतं संध्याकाळच्या त्या लाल प्रकाशातच आम्ही तिघे भाऊ मोठेपणी जसे घडणार होतो तसे घडलो. सावजी पुढे संसार मुक्त झाला आणि मी संसाराच्या दरीवर ब्रह्मज्ञानाच्या फांदीला लोंबकळत राहिलो. जे विठ्ठलाच्या मागे लागतात त्यांचं असंच होतं. ज्ञानेशाचं, त्याच्या भावंडांचं हेच झालं की नाही. पण विठ्ठलाच्या मागे लागणं, विठ्ठलाच्या मागे लागणं म्हणजे तरी काय आहे? बिट्टे काळोख अंधारात आपल्याला दिसत नाही तरी सृष्टी चालूच आहे. आपल्या दृष्टिक्षेपासाठी सृष्टी खोळंबत नाही. आपला अगदी सख्खा भाऊ असला तरी त्यात नाहीसा होऊ शकतो. आणि सृष्टीला आई वडील नाहीत, भाऊ बहीण नाही, कुणाचं काही नाही. मग सृष्टीला कोण आहे? कोण आहे सृष्टीला? विठ्ठल, तुक्याचा तो लाडका विठ्ठल. या इथं कातळावर बसल्यावर वाटणारी ती बालपणाची भीती कुठं गेली? नाही आहे ना, भीती आहेच. तुकाचं काय चाललंय याची भीती, योगक्षेम कसा चालेल याची नाही. पण कदाचित तेव्हा तुका घरी परतलाही असेल. हो, तो घरी परतला असेल, माझी काळजी करत असेल, मला शोधायला कदाचित घराच्या बाहेरही. पण कानया, ए कानया, कान्या. संसारी माणसाच्या चिंता, संसारी माणसाच्या चिंता ह्या अशा सतत पलट्या घेत असतात. एक दुसऱ्याची चिंता करतो, दुसरा पहिल्याची चिंता करतो. एकमेकांच्या चिंतेत राहणंच त्यांना आवडतं, तेव्हाच ते खरे जगतात. नाही पण गर्भार बायकोची पर्वा न करता तुकानं असं पुन्हा पुन्हा निघून जावं. घराशी पोचताच माझ्या लक्षात आलं की तुका परतलेला नाही. उघड्या दारातून आतली दिव्याची लाल चोच दिसली. माझे हात पाय कळाले. किती हौसेनं अनेकदा आम्ही आमचं हे घर रंगवलंय, सारवलंय, तुळ्या खांबांना तेल पाणी केलंय. आणि आता या घरात माझी बायको मुलं आहेत, तुकाची बायको मुलं आहेत, तरी ते किती उदास वाटत आहे. पांडुरंग, पांडुरंग.
पांडुरंगा. ताऱ्यांनी भरलेल्या काळ्या आकाशाखाली आयुष्यातली मागली सगळी वर्ष दाटून आली. रोज रोज आकाशात हेच तारे उगवले असतील, हेच तारे उगवले असतील, मावळले असतील, पण त्यांचं कधीच भान केलं नव्हतं. असे ना का वर आकाश, उगवेनात का तारे? सूर्य चंद्र उगवत मावळोत आम्ही ह्या पृथ्वीवर किती आनंदात होतो. आम्ही 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 मोऱ्यांची मुलं, महाजनांची मुलं. आम्हाला कधी काही कमी पडण्याचं कारण नव्हतं. कुठलं दुःख होण्याचं कारण नव्हतं. आता ज्या बैलगाडीच्या जोखडावर मी बसलो होतो, ती बैलगाडी आम्ही तिघा भावांनी रात्रभर जागून रंगवलेली होती. या बैलगाडीतच वारीला जाताना आम्ही सगळ्यात पुढे राहिलेलो होतो. ही बैलगाडी अशी गावातून जायला लागली की लोक टकामका पाहत राहायचे. हाय. लहानपणीच आम्हाला केव्हा तरी कळलं की आम्ही शूद्र आहोत, जातीनं कुणबी आहोत आणि आमचा धंदा वाण्याचा आहे. आम्हाला कळलं की आमचा 7वा पूर्वज प्रथम देहू गावी आला आणि आम्ही देहूकर झालो. आम्हाला कळलं की आम्ही आमच्या जातीचा अभिमान बाळगला पाहिजे. हेही कळलं की ज्यानं त्यानं आपापली जात सांभाळली पाहिजे. आईनं आमच्या महाजनकीचा अभिमान घातला, तर सावजीनं आमच्या मोरे घराण्यात चालत आलेली विठ्ठल भक्तीची मिराशी आमच्यात भिनवली. आणि तुकानं तर आम्हाला आमचं बालपण दिलं. लहान भावाला मोठ्या भावात जे जे हवं असतं ते सगळं तुकामध्ये होतं. भल्या पहाटे अंथरुणातून उठून तोंड धुवून भाकर खाऊन तू बाहेर धावायचास आणि तुझ्या मागे बाहेर पडायला माझी धावपळ व्हायची. आणि तू रस्त्यावर येताच बाळकृष्णा मागे गोपांची मुलं यावीत तशी घराघरातून मुलं बाहेर पडायची. विटी दांडू तुझा आवडता खेळ, तसे सगळेच खेळ तुझे आवडते होते. पण कुणी असं विटी कोलायला लागलं की तू अगदी जवळ जाऊन उभा राहायचास. तुला भीती अशी ठाऊक नव्हतीच. आणि तू टोले मारायला लागल्यावर तुझे टोले कसे धडाधड डोक्यावरून जायचे. चोखडावरून उठून मी घरात आलो. एखाद्या अपराधी माणसासारखा तुकाच्या बायकोच्या अंगावरून मी झरकन पुढे निघून गेलो. स्वयंपाकघरातली चूल आमची दोन्ही लहान मुलं बायकोनं कोपऱ्यात गोधडी अंतरून झोपवलेली होती. मी पुढे येऊन चूल पेटवायला लागलो. माझ्या मागोमाग माझी बायको आली, माझ्या शेजारी बसली आणि माझ्या हातातले चुलीतले फाटे घेत हळूच तिने विचारलं, काय झालं, सापडले का? नदीवर जाऊन आलो, डोंगरावर जाऊन येईन उद्या. भाऊजी काही आता सापडणार नाहीत. मागल्या जन्मीच्या कुठल्या पापामुळे या वेड्या घरात येऊन पडले. एक दिवस तुम्ही सुद्धा वेडे व्हाल वेडे. तुम्ही नाही होणार वेडे. सोडूया आपण मेलं हे गाव, सगळी नवी सुरुवात करू. अहो, या घराला विठ्ठलाचा शाप आहे, शाप. काय म्हणालीस? काय म्हणालीस तू? विठ्ठलाचा आणि शाप? गप्पा बस रांडे. तुगा दादा रे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून मी दादाला शोधायला परत बाहेर पडलो. माझ्या हातातली खुळखुळ्याची काठी आपटत मी 50-50 पावलं गेलो असेन.
तोच गावातला वेडा म्हातारा जन्यासमोर उभा. मला पाहताच तो हरवला तुका पुन्हा हरवला, तुका पुन्हा हरवला, तुका पुन्हा. दादा, हा जन्या जेव्हा वेडा झाला आणि लहान मुलं याला दगड घेऊन मारायला यायला लागली, तेव्हा तूच त्यांना अनेकदा पिटाळून लावून या जन्याला वाचवलंयस. आणि तोच जन्या आज तू हरवलायस म्हणून आनंदानं नाचतोय. तू हरवलास म्हणून अनेकांना आनंद होईल मला ठाऊक आहे, पण या वेड्या जन्यालाही आनंद व्हावा. ए जन्या, इकडे इकडे इकडे, अरे इकडे ये, इकडे. हा इकडे. माझ्या तुका दादाला कुठं पाहिलंस? माझा तुका दादा कालपासून घरी नाही. तो माझ्याकडे एकटक नुसतं निस्तब्ध पाहत राहिला. हा धोतर वर खो. मग प्रवाहातून चालल्यासारखी 4-5 पावलं चालत तो पुढे. माझ्या ध्यानात आलं की तो मला इंद्रायणी ओलांडून जायला सांगतोय. मी त्याला तसंच सोडून पुढे निघून आलो. माझ्या पाठीला त्याचं खळखळून हसणं ऐकू आलं. मला वाटलं त्यानं माझी गंमत चालवली, पण मग म्हटलं नाही, त्यानं तुकादाला नक्कीच कुठंतरी पाहिलं असणार. मी त्याकडे वळून पाहिलं. चिपळ्या धरल्यासारखे हात उंच धरून तुकादादाच्या नाचण्याची नक्कल करत भेसूर सुरात तो गायला लागला. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम. गेले काही दिवस हे असलेच अभंग गात गात तुकादादा बेभान होऊन घराच्या बाहेर पडत होता. त्याचा तो भेसूर सूर मला ऐकवेना. मी दोन्ही कानांवर हात देऊन रस्त्यावर धावत धावत इंद्रायणीच्या काठावर येऊन एका कातळावर श्वास आवरत उभा राहिलो, पण त्या वेड्याचं काही मनातून जाईना. त्या वेड्याचं आणि आपलं काहीतरी नातं असल्याचं तुका नेहमी बोलायचा, ते मला आठवायला लागलं. तो घटका घटका त्या वेड्याकडे टक लावून पाहत बसायचा. आपल्या पानातलं घरातलं उरलं सुरलं त्याला सगळं नेऊन खाऊ घालायचा. त्याच्या शेजारी बसून आळवून आळवून त्याला भरवायचा. कानया, अरे हा जन्या जर वेडा असेल तर आपण सगळ्यांनीच वेड व्हायला पाहिजे. वस्त्रप्रावरणांसाठी आपला जीव तगमगतो नाही, पण शरीराला लंगोटीही पुरते हे त्यानं आपल्याला दाखवून दिलंय. बायको, मुलं, मित्रमंडळी यांच्या मायेशिवाय आपण जगू शकत नाही, पण तसल्या मायेशिवाय सुद्धा जगता येतं हे त्यानं आपल्याला शिकवलंय. आणि राहायला प्रासादाची गरज नाही, वर निळं आकाशही पुरतं हे पुन्हा पुन्हा त्यानं आपल्याला सांगितलंय. पोटाला भाकरी कालवण लागते आणि दिवसातून 3-3 वेळा लागते हेही त्यानं खोटं ठरवलंय. अरे त्याला देव सुद्धा लागत नाही रे जगायला. काय सांगावं, तो जगतो ते सगळं खरं असेल, आपलंच खोटं असेल. आपल्या कुणाहूनही तो जास्त जास्त सुखी दिसतो. पांडुरंग पांडुरंग. दादा,
पळसामध्ये तांबडी कोवळी पालवी फुटायला लागली. करवंदी हिरव्या व्हायला लागल्यात. दादा दादा, ही सृष्टी बघ कशी आनंदात नाचते आहे. या सृष्टीचं हे वैभव पाहून तूच अनेकदा वेडा झालायस. ती सृष्टी सोडून तू निघून गेलास मला खरंच वाटत नाही. हो, कारण या सृष्टीमध्ये तू आमच्या कोणाही पेक्षा जास्त रमत होतास. सृष्टीबद्दल तुला जास्त आसक्ती होती. दुसऱ्या लग्नाच्या वेळेला तू हौसेनं मिरवलास. बैलावर गोणी लादून व्यापाराला गेलास. आमच्यासाठी बासनं घेऊन आलास. आपल्या कुलदैवतांचं तू करत होतास. तो सुद्धा एक व्यवहाराचाच भाग होता. दादा, आम्हा चार चौघांसारखीच तुझी देवावरली श्रद्धा व्यवहार मिश्रितच होती रे. मग तू नेमका केव्हा बदललास? मग तू नेमका केव्हा बदललास? मृत्यू. मृत्यूनं कोणाची घरं बदलत नाहीत, पण आपलं बदललं. आधी वडील, मग आई, मग सावजीची बायको. सावजीची बायको गेली, बिचारी दुःखातून सुटली एकदाची. पण एखाद्या घरात कोणी विरक्त निघत नाही का? आणि आईबाबा जातातच प्रत्येकाचे केव्हा ना केव्हा. आणि दुष्काळ जो पडला तो एकटा मोरे घराण्यावरच पडला का? सबंध देहूवर, सबंध प्रांतावर पडला. प्रत्येक घरात कोणी ना कोणी उपाशी मेलं, कोणाचं दिवाळं निघालं. मग आमच्याच घरात हा तुका, हा सावजी का निर्माण व्हावेत? मी डोंगर चढून माथ्यावर आलो. तुका दादा नेहमी बसायचा, त्याच्या जागेवर जाऊन मी बसलो. मी आता तुका आहे. मी आता कान्हा नाही, मी तुका आहे. मी तुका आहे. आता मी इथून उठून कुठं जाईन? काय करीन? मी तुका आहे. आता मी इथून उठून कुठं जाईन? काय करीन? छे छे, हे असं क्षण दोन क्षण त्याच्या आयुष्यात जाऊन बसणं अशक्य आहे. तो संसाराच्या हौसेत होता तेव्हा क्षण न दवडता हौसच करत होता. विरक्त झाला तेव्हा क्षण न दवडता विठ्ठलाचा विचार करायला लागला. त्याच्या मनाचं पाखरू ज्या ज्या फांदीवर बसत गेलं त्या त्या फांदीवर रमत गेलं. असं हे त्याचं मन मी कसं काय पकडू? तुका दादा बेभान अवस्थेत नदीत शिरला असेल, वाहून गेला असेल. तो बेभान अवस्थेत नदीत शिरलेला असताना एखाद्या सुसरीनं किंवा मगरीनं त्याला नाही, तो नदी उलांडून काठ चढून जाऊन सरळ चालत राहिला असेल, चालत राहिला असेल, चालत राहिला असेल आणि एखाद्या श्वापदानं झडप घालून पांडुरंग पांडुरंग
त्याने अलीकडे बेभान होऊन नाचत गात म्हटलेले ते अभंग, त्या अभंगांमध्ये प्रत्यक्ष देव आपल्याला विमानात बसून वैकुंठाला न्यायला आलेले असो. विमान येणार म्हणून तो रोज उत्कटतेने इंद्रायणीवर जातही होता. बरं, येतो बरं का, येतो बाबा, काका येतो बरं का, आजी येतो बरं, येतो म्हणून भेटेल त्याचा निरोपही घेत होता. आपणच कल्पना करायच्या, आपणच नवनवी विश्व निर्माण करायची. परस्त्रीनं आपल्यावर मोह घातला तर, असा एकदा फक्त विचार त्याच्या डोक्यात आला आणि लगेच त्या मोहातून आपण सुटलो असा अभंगही त्यानं रचून टाकला. तशी स्त्रीही नव्हती आणि तसा मोहही नव्हता. तसंच हे विमानही नाही आणि वैकुंठही नाही, तो इथेच कुठंतरी मला सापडणार, माझी खात्री आहे. मागच्या वेळेला 7 दिवस शोधलं होतं, आता वेळ आली तर 17 दिवस शोधीन. वेळ आली तर 17 दिवस शोधीन, पण शोध माझ्या नशिबात का? तो का असा का झालाय? ते 2 मृत्यू झाले नसते तर तुका असा झाला नसता, माझी खात्री आहे. वडिलांचा आणि आईचा. आई गेल्यानंतर त्यानं केलेला तो विलक्षण शोक. पण तो का दादा तुला ठाऊक नव्हतं का रे की कुणाचेच आई वडील जन्माचे राहत नाहीत. आपले आई वडील जातात आणि आपल्या मुलांचे आई वडील म्हणजे आपणही जातो आणि जग हे असं जगत राहत असतं. बाबा, ही जगराहटी आहे. पण तुझा अहंकार तरी केवढा. साध्या माणसांनाही ज्या गोष्टी कळतात त्याही न कळण्या इतपत तू अज्ञानी आहेस का रे? अर्थात तू काल हे मी काही बोललो नाही, पण दिवसभर त्याच्याजवळ बसून होतो. संध्याकाळी तुका आमच्याशी बोलण्या इतपत शांत झाला. कान्या, बाबा गेल्यानंतर आईनं विचारलं होतं हे काय झालं. मी आता तेच विचारतो, हे काय झालं? बाबा का गेले, आई का गेली? सावजीनं दुकान सांभाळणार नाही म्हणतात मी किती कसोशीनं सावकारी केली होती. थैल्या भरभरून होऊन घरी आणले होते तेव्हा आपल्या आईनं किती प्रेमानं कुरवाळलं होतं. बाबांनी किती कौतुक केलं होतं. मला वाटलं आता मी व्यापार नीट सांभाळायला लागलो आहे, सगळं काही नीट होणार, केलेल्या कष्टाची फळं मिळणारच. पण हे रे काय झालं? काय मिळालं? धन. पण आई बाबा गेले. कमावलेल्या धनाचा त्यांचा मृत्यू टाळायला उपयोग नाही झाला. कान्हया, हा मृत्यू कोण आहे रे? आणि त्याला माणसाच्या भावनांची चाड का नाही? आपण जे काही करतो त्याचा मृत्यूशी काहीही संबंध नसतो. किती भयंकर आहे कान्हया. एक मृत्यू सारं काही संपवतो आणि आपल्याला त्याची जाणच नसते. दुष्काळ.
या दुष्काळातच तुका दादा तुझी पहिली बायको अन्न अन्न करत तडफडत मेली. सकाळ दुपार संध्याकाळ तू गाव हिंडून परत येत होतास. आपले देणेकरी तोंड चुकवत होते. त्यावेळेला तू विठ्ठल वेडा नव्हतास, कवीही नव्हतास. आज जी 4 संत मंडळी तुझ्या भोवताली आहेत तीही त्यावेळेला नव्हती. लहानपणी जसा न खेळता येणारा खेळ तू जिद्दीनं खेळलास, अंगावर पडलेली सावकारी चोखपणे सांभाळलीस, तसाच हा दुष्काळाचा तडाखा तू हिमतीनं अंगावर घेत होतास. तो दादा मला आवडला. अजूनही तोच आवडतो. अरे कारण तुझी बायको गेली, मुलगा गेला, दुःखानं तू भयंकर हातबल झालास, पण तरी तो दादा मला आवडला. कारण अशा दुःखाच्या वेळी आम्ही 4 चौघे जसे वागू तसाच तू वागत होतास. तू असा हतबल झालास आणि मग सगळ्या घराचा कारभार मी हिमतीनं अंगावर घेतला. पण त्याच वेळेला सावकार आपल्या दाराशी आला. आपलं दिवाळं निघालं. आकाश कोसळलं. पण तरी काय झालं रे तुका दादा? दुष्काळ कधीतरी संपतो. पुन्हा पाऊस पडतो, पुन्हा व्यवहार सुरू होतात, सावकारी पुन्हा सुरू करता येते. पण तू तिकडे वळाला नाहीस. तुझं विश्वच निराळ झालं. पाऊस, दुष्काळानंतरचा पहिला पाऊस. मला आठवतंय इथेच कुठेतरी मी कोपऱ्यात काही कंद मुळा किंवा काही पाला खायला मिळतोय का पाहत होतो. गेले काही दिवस आकाशात नुसते ढग येत होते, जात होते. ढगांनी जोर धरावा म्हणून मी प्रार्थनाही करत होतो. देवा देवा, ढगांमध्ये जोर धरू दे रे, पाणी भरू दे रे, जोर धरू. आणि अचानक सडसडत अंगावर पावसाचे थेंब पडायला लागले. ते हातावर तोंडावर झेलत मी बेभान होऊन नाचायला लागलो. ही धरती जशी पावसाच्या एकेका थेंबाला भुकेली होती, तशी माझी कोरडी कातडी तहानलेली होती. मी सर्वांगाला पावसाचा स्पर्श होऊ दिला. अंगातलं कुडत काढून फेकून दिलं. गाराचा मारा व्हायला लागला. मी मूठभर गारा गोळा केल्या, आकाशाला अर्पण केल्या. मुसळधार पाऊस कोसळायला लागला. मी कृतज्ञ उभा होता. थोड्या वेळानं पाऊस थांबून सगळीकडून पाणी वाहण्याचे गोड आवाज कानावर पडायला लागले. दादा दादा, तूच सांग, माझ्यासारख्या संसारी माणसाला आनंद व्हायला आणखी काय हवं असतं? देवानं पाऊस चांगला द्यावा, विहिरींना पाणी चांगलं यावं, शेतात कणसं सुंदर उगवावीत, बायको मुलं सुखा समाधानात असावीत, सण समारंभ थाटानं करावेत, आणखी काय हवं? पण हे मला वाटलं, तुला नाही. तू आपला उठलास आणि त्या भंगलेल्या देवळाच्या दुरुस्तीला लागलास. अरे, पाऊस चांगला झाला होता, वास्तविक तुझ्यासारख्या अनुभवी वाण्याला धंदा सहज उभा करता आला असता.
पण तू तिकडे वळायला नाहीस. देऊळ बांधत राहिलास. भांगलेलं हातात होतं नव्हतं ते सगळं द्रव्य तू त्या देवळात घातलंस. मी माझ्या बायकोला म्हटलंय की अगं आपल्याला जगण्यासाठी एक एक दमडी हवी आहे आणि येईल तो पैसा दादा त्या देवळाकडे घालतोय. कसं निभायचं आपलं? त्याच वेळेला आवलीनं तुझ्या बायकोनं पहिल्यांदा तोंड सोडलं, पण तू तिचंही ऐकलं नाहीस. देऊळ बांधत राहिलास फंगलेलं. मी एकदा तुला या देऊळ बांधण्याच्या तुझ्या कामाबद्दल तुला विचारलं सुद्धा की घरामध्ये इतक्या अडचणी असताना सुद्धा कान्या, काल मी भिंत नीट करून हातपाय तोंड धुवून देवळात येऊन विठ्ठलाला नमस्कार केला. आणि या इथे येऊन असा बसलो. माझ्या मागोमागे गावकर याला त्यानं विठ्ठलाचं दर्शन घेतलं आणि त्या तिकडे बसला. मग आणखीन एक गावकर याला त्यानं पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि तो इकडे बसला. मला खूप नवल वाटलं, कारण माझी जराही चलबिचल झाली नाही. अरे, दुष्काळानंतर प्रत्येक जवळ येणारा माणूस मला घेणेकरीच वाटायला लागला होता. कित्येकदा माणसांना भिवून मी आतल्या खोलीत काळोखात जाऊन लपून बसायचो. पण काल माझं मन निवांत होत. याआधी मी अनेकदा देवळात गेलो असेन कान्हया, पण काल पहिल्यांदा देऊळ काय असतं हे मला कळलं. गावात देऊळ हेच एक असं ठिकाण असतं जिथे सगळे व्यवहार संपतात. विठ्ठल रखमाई असलेल्या या चार भिंतीत माझ्यासारखा दिवाळा निघालेला येतो, तसाच माझा सावकारही येऊन बसतो. पांडुरंगासमोर दोघंही समान होऊन बसतात. माणसातले समानतेचं तत्व आपण हरवूनच बसलेलो आहोत. कान्हया, आपण आपली सावकारी इंद्रायणीत बुडवायची. हो, आपली सावकारी आपण इंद्रायणीत बुडवून टाकायची. अरे, ज्याच्या घरावर मी जप्ती आणि ज्याच्या दारावर मी धरणं धरेन, त्याचा आणि माझा शेवट एकच. मग मी धनको होऊन दुसऱ्याला काल उबाडावं? नाही कान्हया, नाही. मी ठरवलं, आपली सावकारी आपण इंद्रायणीत बुडवायची. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. इंद्रायणी गे, काय कान्हया? कुणाला वाटेल भावाच्या नात्यामुळे तू तुकाला शोधतोय. कदाचित असंही वाटेल की भावानं भावाला शोधलं नाही तर लोकापवाद होईल म्हणून तू तुकाला शोधतोय. पण तू खरंच तुकाला शोधतोय की तू जे हरवून बसलायस ते शोधतोयस? नाही, तुका जे शोधतो आहे त्याची बारीकशी चुणूक तू देखील अनुभवलेली आहेस. ज्या विरक्तीमध्ये तुका खोल बुडाला, त्या चुकली माकली बुडी मारून घाबरा घुबरा हो तूही कधीतरी बाहेर आलेला आहेस. आणि ज्या विरक्तीनं आपल्या सगळ्या कुटुंबाला पछाडलं, तिनं तुला तरी कुठं सोडलं. मधूनच तुला संसार वमन वाटतो, सोडवतही नाही. नाही, संपूर्ण विरागी होणं कदाचित सुखाचं असेल,
पण हे असं अधूनमधून विरक्तीचे झटके येण्यासारखं तुझ्यासारखं दुर्दैवाचं दुसरं काही नाही रे बाबा. दादा म्हणाला की सावकारी इंद्रायणीत बुडवायची तेव्हा तू किती भारावलास. इतका भारावलास की सरळ घरात जाऊन गहाणखतांचं दप्तरच घेऊन आलास. हो, कपाट उघडताना आपल्या बायकांच्या नजरा माझ्या पाठीला कळत होत्या. आता या वेळेला गहाणखतांचं दप्तर कशासाठी काढतो त्यांना कसं सांगणार. इतक्यात मुलांपैकी एक जण येऊन माझ्या धोत्राचा सोगा धरून उभा राहिला. त्याच्याकडे पाहिलं आणि वाटलं ही गहाणखतं बुडवल्यावर या पोरांचं कसं होणार. ही अन्न अन्न करत दारोदार भटकत राहणार. तू आपल्या अख्ख्या कुटुंबाला भिकेला लावणार. आमचा दुष्काळ कधीच संपणार नाही. त्यावेळेला मी तुझ्याशी रागावून चिडून खूप भांडलो. दादा मला क्षमा कर. तुझ्या मनात तेव्हा काय चाललं होतं करण्याचा पोच मला तेव्हा नव्हता रे. तू आपली एक एक बाजू मोकळी करत चालला होतास हे माझ्या ध्यानातच आलं नाही. स्वार्थी, संसारी, संकुचित वृत्तीचा भाऊ जे जे बोलेल ते सगळं मी तुला बोललो. तुला तुझ्या कुटुंबाची पर्वा नाही तुका. भावाच्या कुटुंबाची पर्वा नाही. आपल्या बाबांनी बांधत आणलेला कष्टाचा धंदाही तू धुळीला मिळवतोयस. आपला सावजीही विरक्त होता ना. पण त्याची जबाबदारी संपल्यावर म्हणजे त्याची बायको मेल्यावर तो निघून गेला. इथं तुझी बायको मुलं आहेत, माझी बायको मुलं आहेत. सगळ्यांच्या पोटा पाण्याचा प्रश्न असताना तू गहाणखत बुडवायला नाही. तू मला स्पष्टपणे सांग, तू गहाणखत बुडवणार आहेस तू ठीक आहे मग गहाणखतातला अर्धा हिस्सा माझा मला काढून दे. मग काय तुला वाटेल ते कर. तुझा चेहरा कष्टी झाला होता. मी दिलेलं दप्तर तू परत माझ्या हातात ठेवलंस. मी ते निवडलं, उरलेलं तुझ्या हातात ठेवलं. तू त्यात एक मोठासा दगड भरलास. डोहात उतरलास. तुझा चेहरा आनंदी झाला होता. मनावरलं कुठलं तरी जड वजन तू दूर केलं होतंस. बराच वेळ इंद्रायणीच्या काठाशी आपण दोघेही स्तब्ध उभे होतो. आजवर कधीही झाला नव्हता इतका दुरावा अचानक आपल्या दोघात उत्पन्न झाला होता. तू आता असाच बोल राहणार, माझ्याशी कधीच बोलणार नाहीस असं वाटून मला आतून खूप गदगदून येत होतं. पण निवडलेली गहाणखतं पाण्यात फेकून द्यावीत, केलेल्या अपराधाची क्षमा मागावी असं फार मनात येत होतं. पण ते धैर्य मला झालं नाही. का नाही? अरे बाबा, ही सगळी सांसारिक दुःख, व्यवहारातून दुःख निर्माण होतात. म्हणून तो व्यवहारही खोटा आणि ती दुःखही खोटी. माणसाचं खरं दुःख जन्म घेण्याचंच आहे.
हो, कारण एकाचं एक दुःख दूर करावं तोच तो दुसरं दुःख करायला लागतो. एक गरज पुरवावी तो दुसरी उत्पन्न होते. नाही नाही, हे असं दुःख निवारत बसणं पोरपणाचं आहे कान्हया. माणसाचं खरं दुःख निराळच आहे. इंद्रायणी के कान्हया, अरे बाबा, मी तुझ्यावर रागावलो नाही, खरंच. चल घरी जाऊ. तू माऊलीहून मायाळ, चंद्रहून शीतळ, पाण्याहून पातळ, कल्लोळ प्रेमाचा. तुकाराया, तुझं कवित्व मी नेहमीच उत्सुकतेने वाचत आलो रे. तू रात्री लिहून ठेवलेले अभंग मी सकाळी उठून वाचायचो, मग माझ्या कामाला लागायचो. आणि एक सांगू का? हा, ते तू लिहिलेले अभंग वाचून वाचून मीही चोरून चोरून अभंग लिहायला लागलोय. पण तुला इतके अभंग कसे सुचतात मला कधीच कळलं नाही. तू माऊलीहून मयाळ, मयाळ, मयाळ. तू माऊलीहून मयाळ, चंद्राहून शीतळ, पाण्याहून पातळ, कल्लोळ प्रेमाचा. या गाभ्याची कल्पना तुला कशी काय सुचली असेल? बर, एखादा प्रसंग पाहून तुला अभंग सुचतो का? एखादी कल्पना येऊन डोक्यात त्याचा अभंग होतो? हा, ते तू लिहिले ते हे. हा, आंधळ्यासी जग अवघेची आंधळे, आंधळ्यासी जग अवघेची आंधळे, आपणासी डोळे दृष्टी नाही. तुला कसं काय सुचलं असेल? बरं, तुझ्या अभंगांचं मूळ काय? मूळ विठ्ठल आहे का तुका आहे? का दोन दोन तुका आहेत, एक लिहिणारा एक पाहणारा? मीही एखादी भावना घेऊन अभंग रचतो, पण पुढचे कित्येक दिवस महिने कोरडे जातात. पण एखादी मधमाशी जशी फुलावरून भराभरा रस वेचत जाते, तसे अनेक वस्तू विषयावरून तुझे अभंग ते हे. हा, परिमळ म्हणून चोळू नये फूल, परिमळ म्हणून चोळू नये फूल, खाऊ नये मूळ आवडते, मोतियाचे पाणी चाखू नये स्वाद, यंत्र भेदुनिया नाद पाहू नये. कसं काय सुचलं असेल तुला? आणि काय रे, मी रोज सकाळी लवकर उठतो, शेतात जातो, दूध काढतो, दुकानात बसतो, तुझ्या बायको मुलांचं, माझ्या बायको मुलांचं, सगळ्यांचं बघतो. माझं जीवन जास्त धडपडीचं असताना जीवनातलं सूक्ष्म तुला कसं काय कळतं रे?
हा? काय? जीवनातला प्रत्येक क्षण तुझ्यासाठी जिवंत. हो, जणू तुला पाहता जीवन आपल्या पाकळ्या उघडून तुझ्या समोर उभं ठाकतं आणि मला पाहताच मरण माझे मरोन गेले, मज केले मर. मरण माझे मरोन गेले, मज केले अमर. ठाव पुसले बुड पुसले, वोस वोसले देह भाव. आला होता गेला पूर, धरिला धीर जीवनी. तुका म्हणे बुनादीचे झाले साचे उजवणे. चल दिव्य 13 दिवसांचा निश्चक्र उपवास. अभंगांच्या वह्या तरल्या तरच पुढे कवित्व. जातीने शूद्र आणि वेदांत सांगतो म्हणून प्रायश्चित्त. कानया, अन्याय करणारा कुठलाही मक्तेदार हा असाच वागत असतो. मग आपण कशाला घाबरायचं? ज्ञानोबा चोखोबा कुठं घाबरले? मी माझ्या अभंगांच्या वया इंद्रायणीत बुडवणार. या वया बुडवणार की माझं सगळं कवित्व हे लोकांना आणि पांडुरंगालाच ठाऊक. आणि हे अनुभवाचे बोल जर बेगडी असतील तर ते रसातळालाच केलेले बरे. आणि कान्हया, दयामध्ये लोणी असतं हे प्रत्येकाला ठाऊक असतं रे. पण जो मंथन कसा करायचं हे जाणतो तोच ते लोणी वेगळं काढू शकतो. आणि लाकडामध्ये आपोआप अग्नी कसा काय प्रज्वलित होईल त्यासाठी घर्षण करावंच लागेल ना. खडे निवडूनच दळण चोख मिळेल. तण काढूनच शेताचं हित राखावं लागतं बाबा. मी वेद बोलतो, काही ब्राह्मण माझ्या पाया पडतात त्यामुळे धर्म पुढतो. गुरु शिष्य भोंदूबाजी मला मान्य होत नाही. हा जर माझा दोष असेल तर त्याचं प्रायश्चित्त मला घ्यायलाच पाहिजे. आणि मी नाही म्हटलं तरी मला ते प्रायश्चित्त घ्यायला भाग पाडतीलच. आता माझा भरोसा फक्त लोकांवर आणि पांडुरंग. पांडुरंग अभंगांच्या वयात तरल्या. चलदिव्यातून सुरक्षित बाहेर आल्या. आता ते कशा काय तरल्या कोण सांगणार? त्यांच्यावरला तो दगड मगरीनं ढकलला का कासवानं खेचून नेला का प्रत्यक्ष विठ्ठलानं हे गे रे तुझ्या वया म्हणून तुझ्या पुढे धरल्या रे दादा? पांडुरंग पांडुरंग तुका दादा. शोधाच्या 3ऱ्या दिवशीही मी इंद्रायणीवरच येऊन पोहोचलो. माझ्या मागोमाग रामेश्वर भट, बैणाईचा नवरा, मांबाजी, अनेक गावकरी. काय झालं काका? काका काय झालं? कुणी काहीच बोलेना. असह्य शांतता. इतक्यात एक जण धीर घेऊन म्हणाला, ते तुका सदेह वैकुंठाला गेल्याच्या वदंता आहेत. त्या गुराखाच्या पोरानं म्हणे विमानही पाहिलं. आणि ते उभय ते म्हणते की तुकानं डोहात उडी घेतली. मगरीनं त्याला खेचून नेला. कुणी म्हणतं तो आपला निघून गेला, तर कुणाचं तर म्हणणं आहे का त्याला
मला पुढचं काही ऐकू येईना. डोळ्यासमोर अंधारी आली, पायाखालची जमीन हादरायला लागली, डोक्यात सर्वत्र कोलाहल. यापुढे तुका दादा मला दिसणार नाही ही भावनाच मी सहन करू शकत नव्हतो. मी एकटा झरझर 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 इंद्रायणीच्या काठावरून निघालो. प्रत्येक कातरातला प्रत्येक खड्डा माझी नजर शोधत होती. असा कसा जाईल तुका दादा? मला न सांगता असा कसा जाईल तुका दादा? असा कसा जाईल तुका दादा? हा एकच प्रश्न पुन्हा पुन्हा माझ्या नाही पण कदाचित पांडुरंगानं त्याला आपल्या सोबत नेलाही असेल. हो, पण कुठे? नाष्ट्या नारायणा, बरा भेटलायस बाबा आम्हाला. का रे आम्ही निष्काम राहिलो म्हणून तुझ्या मनाला येईल तसतसे खेळ आमच्या बरोबर खेळतोस? खरबुडव्या, काळ तोंड्या. धिंद धिंद तुझ्या करीन चिंधड्या, ऐसे काय वेड्या जाणीतले, केली तरी बरे मज भेटी भावास, नाही तरी नास आरंभिला. मरावे मारावे आले प्रसंगा, बरे पांडुरंगा कळले सावे, तू कया बंधू म्हणे तुझी माझी उरी, उरली न धरी भीड काही. मुक्ती तुझे जो ब्रह्मज्ञान, ते माझ्या अणून भावावेगी. रिद्धी सिद्धी मोक्ष ठेवी गुंडाळून, ते माझ्या अणून भावावेगी. नको आपुलिया नेऊ वैकुंठासी, दे माझ्या भावासी आणून वेगी. नको होऊस काही होशील प्रसन्न, दे माझ्या आणून भावा वेगी. तू कया बंधू म्हणे पहा हो नाही तरी, हत्या होईल श्री पांडुरंगा. तुका जाऊन आज 2 दिवस झाले. मी सारखा हात बाहेर करतोय. दरवेळेला घरातलं सामान पाहण्याऐवजी त्यांना चिकटलेल्या आठवणीच माझं मन पाहत आहे. पांडुरंगा, तुका तुझा तो विलक्षण प्रदेश शोधायला निघून गेला. जाताना त्याची टाळगोधडी, कवित्व सगळं काही सोडून निघून गेला. इतकंच काय, त्यानं स्वतःचं शरीर सुद्धा स्वतःचं मानलं नाही. तुझा तो विलक्षण प्रदेश मलाही दिसतो, जाणवतो. पण हा इथला प्रदेश सोडून मी त्यात प्रवेश नाही करू शकत. तेवढी ताकद माझ्यात नाही.
परवा मी तुझ्यावर रागावलो, शुद्ध हरपलो, क्षमा कर. यापुढचा सगळा काळ आता मी योगक्षेमात मुलबाळ वाढवण्यात घालवणार. टोकाचे अभंग कात कात जबाबदारीनं वागणार. तिघा भावातला मी आता एकटाच उरलोय. पण तरी तुला दोष देत नाही. तुला विचारायचं ना, तुझं गाव कुठं आहे? तो तुझं गाव शोधायला तुझं नाव घ्यायचं सोडून निघून गेला. पण मी तुझं नाव घेत घेतच या संसाराच्या सागरात उतरतो आहे. आता जोवर तू माझ्या भावाची भेट घडवून आणत नाहीस, तोवर मी तुझं नाव घेतच राहणार. टोकाच्या आकांतानं घेत राहणार. पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग.